seriously. Okay, fine. I'll send you the presentation and then we'll figure out. Okay, fine. Let me know. May I come in, ma'am? Coffee. हॅलो. हां बरं, पॅन्ट्री क्लीन झाली ना की फक्त इकडचा कॉरिडोर पण क्लीन करून घे. हां ओके. हो हो ठीक आहे ठीक आहे. ओके फाईन. आणि मॅमना ना सचिन सरांना सांग त्यांची बायको भेटायला आली. एक मिनिट. आणि मी हे सांगत होती. 1 मिनिट थांब. काय मला तात्काळ ठेवणार आहेस? फोन कर. 1 मिनिट म्हणे. सचिन जरा इकडे 2 चहा पाठव. काय म्हणालीस? नाही मॅम तुमच्याशी नाही, मी फोनवर बोलत होते. 1 मिनिट. आता काय म्हणालीस तू? सचिन चहा पाठव. नाही मॅम तुमच्याशी नाही, मी फोनवर बोलत होते. एनिवेज मला सांगा मी तुमची काय हेल्प करू शकते? अगं एक टवळे सर आहेत ना तुझे. हा बॉस आहेत तुझे. शिस्तही नाही का बोलायची? का ते पण शिकवायचं? आता टेबलवर बसतेस का नुसती? वल्ली, हो कशाला आलीस इकडे वल्ली? तुमच्या ऑफिस मधल्या मुली आहेत ना, त्यांना जरा शिस्त शिकवा. हा बॉसशी कसं बोलायचं, कसं वागायचं, काही शिस्त नाही. बसले टेबलवर. वल्ली तू कशाला आलीस ऑफिस मध्ये? कशाला आली म्हणजे काय? सकाळी तुम्ही डबा नाही घेऊन गेलात, रागवला होतात माझ्यावर, म्हणून मी डबा द्यायला आले. ते बरं आता जा. राग गेला ना तुमचा? ठीक आहे ना, तर संसार म्हणल्यावर थोडं पुढे मागे होणारच ना. तुम्ही आयुष्यभर चिडून बसणार आहात का माझ्यावर? बोला ना माझ्याशी. ऐका ना, तुम्ही मला तुमचं केबिन दाखवता? हा कसलं भारी आहे तुमचं ऑफिस. थोडी खातिरदारी करा ना तुमच्या बायकोची. काय चाललंय तुझं वल्ली? दाखवा ना. गप्पा मारायची जागा आहे का? पप्पा कुठे मारतीये मी? हात सोड. अरे असं काय करतोयस? बायको हात नाही पकडू शकत. सरळ उभी राहा. कोणाकडे बघताय? चंद्या, शी तू मावशी आबा आंबे चोरतोय. चंद्या, चंद्या काय हा काही वाडा आहे का आंबा चोरायला? बरं का काकू, चंदू दादाची लहानपणापासूनची सवय आहे. काय माझे आंबे गायब करतो. दादाचं लक्ष असतं पण कायम. हे बघ त्याच्या पोटाकडे बघ, तिकडे लपवलेलं दिसतात की नाही बघ बघ. अगं राहू दे ग कुंदा, त्याच्यात सुद्धा मजा असते. चंदूशेठ इकडे या जरा. चंदूशेठ अहो या हो. अहो या ना. अरे ये ना. अहो एकच काय नेताय, चांगले पिशवी भरून न्या की. पुष्कळ आंबे आहेत घरात. आम्ही ऐकलंय तुमच्या घरात अर्धा डझन बच्चे कंपनी आहे ना. ह्या कोयांचं झालं का? ए मी अगदी शक्ती लावून ते पिळून ठेवलेले आहे, तुला काही मिळणार नाही त्याचं. मी एकदा चेक करतो. अरे मी सनामिकांना येऊ दे ना. अरे तुझं प्रेम येतात तू बघ. काय किती वाजले? कुठे जल? कुठे त्या? अरे हो हो येतील. ऐक ना,
आहेस ना नक्की? ऐक ना, त्याला असंही सगळं ऐकू येतंय. तू नीट बोल. तू नक्की विचारणार आहेस ना? खरं सांगू का, मला खूप दडपण आलंय. म्हणजे असलेली नाती मला जपता येतात चंद्या, पण इतकं महत्वाचं नातं आता सुरू करायचं म्हणजे खरंच दडपण आलंय. अरे येणारच. तुला सांगतो, प्रपोज करणं खरंच कठीण आहे. म्हणून आपण पळपुटेपणा करायचा नाही, प्रयत्न करत राहायचे. अरे जे होईल ते होईल. काय हेच वाक्य मी स्वतःला 100 वेळा ऐकवलंय सकाळपासून. अरे मग डन. मला एक सांग, तू तिला डिनरला वगैरे नेऊन विचारण्यापेक्षा तू हे असं एवढ्या सगळ्या गर्दीत काय विचारतोय? कारण लग्न म्हणजे फक्त 2 लोकांचं नातं नाही चंद्या, 2 परिवारांचं एकत्र येणं आहे. आणि आपले परिवार म्हणजे तिची आई, तिची मुलगी, आपल्याकडे सचू, वल्ली, आप्पा, आपली माई मावशी, सगळ्यांची तयारी असायला हवी या नात्याला. त्यामुळे एकांतात त्यांनी मला आणि मी त्यांना हो म्हणणं पुरेसं नाहीये चंद्या. म्हणजे तुला 3 प्रपोज मारायचे, एक आजीला, एक आईला आणि एक मुलीला. काय रे, काय झालं हसायला? नाही काही नाही. आंबा फेकून मार ना चंद्या. मित्र आहेस का कोण आहेस तू? टेन्शन कमी करायचं सोडून टेन्शन वाढवतोस. सॉरी. अरे खरंच कान पकडून सॉरी. तू आहेस ना माझ्या पाठीशी. आहे मी तुझ्यासोबत. खर तर त्यातच टेन्शन आहे. पाहिलंस किती माणसं आहेत तुझ्या सोबतीला. अगं ही आपली माणसं आहेत. गेली ना तरी कायमची नाही काही जात सोडून. येतात परत. राधा सुद्धा परत येईल बघ. सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, हापूस पार्टी, सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, हापूस पार्टी, सरप्राईज पार्टी, सरप्राईज पार्टी, हापूस पार्टी. अरे सगळे उभे का? चला चालू करूया हापूस पार्टी. अब हा पिकलाय. वाह, चांगलंय. मीच नाही का आमच्यात आहे ना. अगं बस ना इकडे सौरभ जवळ. हो. ए नको नको, तिला नको बोलवू. चिटिंग करते ती माहितीये. का ग तुम्हाला माहितीये? नाही. नाही तेच तुम्हाला माहिती नाही. आमच्याकडे दर उन्हाळ्यात वाड्यामध्ये आम्ही सगळेच असंच गोल करून बसतो आणि मस्त हापूस पार्टी करतो. चैत्र स्पेशल. आणि मी अनामिका फक्त गप्पा होत नाहीत, मावशीची गाणी पण असतात. ते म्हणजे असंच ग आपली सदच गाणी गुणगुणायची ग. कसं आहे आपले सणवार, मग त्याच्यातनं आपल्या प्रथा परंपरा ह्यांची ओळख होते ना. आणि घरातल्या लहान मुलांना त्यांची माहिती होते. मावशी म्हण की एखादं. ए मला आठवायला तर पाहिजे ना. अगं आठवेल की. म्हण म्हण म्हण. ते आठवतात. चल. अरे हो म्हणते थांबा. ए थांबा रे, म्हणते ती. आला बाई चैतर चैतर, अंगणी होऊन माझा मैतर, आंबा मोहरला मोहरला, गातो कोकिळ माझ्या खातर, जागबाई कोकिळा कोकिळा,
माझ्या माहेरच्या नगरा, सांग माझ्या गावाला भावाला, येऊन घेऊन जाहो बहिणीला. वा वा मावशी वा. चंद्या, अरे तू मिस अनामिका आल्याशिवाय आंबा खाऊ नको असं म्हणालास ना? त्यांनी खाल्ल्याशिवाय खाऊ नको असं कुठे म्हणालास? तुमच्यासारखा. सॉरी मॅम, मला कळलंच नाही मी एकदम कसा इतका चिडलो आणि एवढं बोललो. सॉरी, मी तुमच्या मुलीला असं बोलायला नको होतं. जे बोललास ते बरोबरच बोललास ना तू. कशी वागते ती तुमच्याशी, किती चिडते ती तुमच्यावर. इट्स ओके. आजपर्यंत आम्ही सगळे मोठेच तिला समजावत आलो. आज तिच्या वयाच्या कुणाला तरी तिचं वागणं खटकलं हे बघून बरंच वाटलं. राधा, अरे झालं काय ते तरी सांग. काय व्हायचं राहिलंय आता? अरे आय नो तू चिडली आहे, पण मला काही समजत नाहीये काय चाललंय तुझं हे. अरे मला असं का बोलला तू सडन कॉल करून? नको बोलवायला हवं होतं का?
सॉरी 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 तुझं घरी वेल सेट रुटीन असेल ना, मी डिस्टर्ब केलं. आय एम व्हेरी सॉरी. मी असं कधी बोललो यार? बोलवलं ते ठीक आहे, पण तू सामान का भरतीये? आता एवढे रात्र कुठे जाणार आहे तू? कुठे जाऊ मी आता, तूच सांग. मी काय सांगू? नाही सांग ना. हे बघ, आपण दोघं प्रेमात पडलो होतो ना, दोघांनी मिळून ठरवलं होतं ना की लिव्ह इन मध्ये राहायचं म्हणून. हा दोघांचा डिसिजन होता ना की घरच्यांना फाईट द्यायची या बाबतीत. बरोबर ना हितेन, हो का नाही? तुझ्या पप्पांसमोर एक शब्द फुटत नाही घशात ना तुझा. आता प्लीज माझ्या समोर तरी घडाघडा बोल प्लीज. अरे काय विचारते मी, हे सगळं आपण एकत्र मिळून ठरवलं होतं ना, दोघांचा डिसिजन होता ना हा. हो. मग मी एकटीने का सफर करायचं? सगळा त्रास मीच का सहन करायचाय? तुझ्यासाठी मी माझ्या मामाशी भांडून घर सोडलं, तेव्हा तुला काहीही फरक पडला नाही. रात्री तुझ्या घरी आले तेव्हा तुझ्या पप्पांनी स्ट्रेट मला हाकलून दिलं घरातनं, तेव्हाही तुला काही फरक पडला नाही. तू मस्त घरी बसून फक्त आईच्या हातचे ढोकळे बिकळे चरत बस. मी एकटी इथे सहन करते सगळं, एकटी भाड्याने राहते, एकटी मॅनेज करते. कशासाठी? तुम्हाला विचारून घर नाही ना सोडलं होतं राधा. तू विचारली असती तर मी बोललो असतो ना की थांब. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी घर सोडलं ही माझी चूक आहे तर? अरे तसं नाही बोलत आहे मी, पण आपलं घर असतं. आय थिंक तू परत जा तुझ्या मम्माच्या घरी. प्लीज ऐक माझं. सचिन गेलाय, तो करेल हँडल, काही प्रॉब्लेम नाही होणार. आनंदी राहणं इतकं अवघड किंवा चुकीचं असतं का रे? म्हणजे मी कितीही ठरवलं की आपण आनंदी राहायचं, मागचं सगळं विसरून मोकळेपणानं जगायचं, तर असं काहीतरी होतं किंवा तुमच्या वाड्यात झालं तसं काहीतरी होतं. माझा आनंद बघवतच नाही कोणाला. नाही असंच आहे पट्या. एका मुलीची आई म्हणजे सतत तिच्या चिंतेत त्रस्त, तिची काळजी घेण्यात बिझी किंवा उद्ध्वस्तच असली पाहिजे असं आहे का? गेली एखादी आई कॉफी प्यायला तिच्या मित्राबरोबर, मारल्या तिनं गप्पा, थोडा वेळ घालवला त्याच्याबरोबर, तर ती आई वाईट असं असतं का रे? काय घडलं होतं तुमच्या आणि आकाशमध्ये? पट्या, आधीच माझं मूड खराब आहे, त्यात हा विषय का काढतोस? कारण तुमचे सगळे प्रश्न जरी खरे असले मिस अनामिका, तरी त्या सगळ्याच्या मुळाशी आकाशच आहे. मला नाही वाटत तुम्ही त्याला इतकं सहज सोडलं असेल. नाती जपण्यासाठीचा तुमचा पेशन्स, तुमचा समजूतदारपणा लक्षात घेता इतकं साधंसं काहीतरी झालं नसणार तुमच्या दोघांमध्ये, है ना? काय झालं होतं नक्की? जे झालं ते विसरले मी. विसरलात? खरंच तुम्ही नाही विसरलात मिस अनामिका. कारण तुम्ही जर खरंच विसरला असतात तर नवीन नाती जोडण्याची इतकी भीती नसती तुमच्या मनात. आई बोलते तेच बोलणारच का आता तू? काकू काय म्हणतात मला माहिती नाही, पण मला मनापासून असं वाटतं की तुम्हाला तुमच्या हक्काच्या साथीदाराची, जोडीदाराची
त्याच्या प्रेमाची, एका हक्काच्या माणसाची नितांत गरज आहे. नाही पट्या. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पट्या, गरज आहे गरज. अहो, ती ज्या वयात आहे ना, त्या वयामध्ये आई वडील आपल्याला एखाद्या गोष्टीला का परवानगी देत नाहीत, का हो म्हणत नाहीत, हे नाही समजत मुलांना. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्या आई वडिलांना काहीच कळत नाही आणि ते जो काही निर्णय घेतील तो कायम चुकीचाच आहे. त्यातनं वाद होतात आणि मग ती आरेला कार्य करतात. म्हणजे मला मुलांचा अनुभव नसला तरी हेच चक्र आपल्या वेळेला देखील सुरू होतच की. फक्त फरक इतकाच होता की आपण आपल्या आई वडिलांसमोर इतक्या टोकाची भूमिका कधीच घेतली नाही, एवढंच. पण खरं सांगू का, हल्लीच्या मुलांना ज्या प्रकारचं एक्सपोजर आहे ना, ते कसे वागतील ह्याच्यावर आपला मुळातच फार कमी ताबा आहे असं मला वाटतं. मला मनापासून असं वाटतं की तुम्ही प्रत्येक वेळेला राधाच्या अशा वागण्याने जर सैरभैर होत राहिलात तर तिचा वेडेपणा वाढत जाईल. तुम्ही एरवी कशा शांत असता, मला वाटतं तुम्ही राधाच्या बाबतीत सुद्धा असंच शांत राहिलं पाहिजे. पट्या, अरे माझी मुलगी आहे ती. बरोबर आहे, मी असं म्हणतच नाही की तुमचं चुकतंय. मी असं म्हणतोय की तिला समजवण्याची पद्धत बदलून बघूया ना, म्हणजे ट्राय करूया ना. आत्ता काय होतंय, तुमचं लक्ष वेधून घेण्याची सवय लागली तिला आणि म्हणून त्याच्यासाठी ती वाटेल ते करते. आपण काय करायचं, ती जर चांगलं वागली तर तिच्याकडे संपूर्ण लक्ष द्यायचं, पण ती जर वेड्यासारखं वागली तर तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं. कदाचित असं केल्याने तिला चांगलं वागण्याची जास्त प्रेरणा मिळेल, जास्त सवय लागेल. ट्राय करूया ना. हे 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 करून बघा आणि मुळात असा चेहरा पाडून बसू नका. अगदी बरोबर आहे अनु, तो सांगतोय ते. अगं, मुलांच्या आयुष्यातले हे टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वाटत असतं की आपलं मूल जे काही वागतंय ना ते चुकीचंच वागतंय. एक काम कर, हे बघ ही खुर्ची आहे ना, खुर्ची कशी हलवणार? अरे सचू, ह्या खुर्चीमुळे तू ऐक, टेबल आणतोय. आपण आधी ते हलवूया तिकडचं. ते हलवल्याच्या आधी हे हलवूया. घे म्हणजे बा. आपल्याला हा घे. हलव. आता हा टेबल आहे ना, अरे. ये ना या टेबलला अरे संजय, काय करतोस? दादा, मला ना विश्वासच बसत नाही. अरे, अनामिका मॅडम आता माझी वहिनी बनून आपल्या वाड्यात येणार आहेत राहायला. तुला इतक्या वर्षांनी तुझं प्रेम परत मिळणार आहे दादा. मिळणार आहे, मिळालं नाही अजून. हा, बोललास आनंदावर विरजण पडेल असा हा बोललास. चंदू, मी खरं ते बोललो. अरे जलवा तुला होच म्हणणार आहे. प्रश्न असा आहे की हा विचारत नाहीये. मग काय? अरे मग सच्चू असं कसं विचारणार ना? अरे हिला आहे ना. ए चंद्या, थांब, बाजू या. चंद्या थांब. अरे किती मोठ्याने ओरडतोय, काय वेडायस का? मग काय? हे बघा, बाकी तुम्हाला रूम मधलं जे पाहिजे ते ठेवा, काढा, पाडा, उचला, हलवा, हवं ते करा. ही पेटी आणि त्याची जागा हे बदलणार नाही. ए दादा, कशी दिसते वरती? काय म्हणतील त्या, अशी कशी ठेवलीये? नाही म्हणणार, कारण ही पेटी आणि त्याची जागा दोन्ही त्यांना आवडतं. वा, म्हणजे जलवाला काय आवडतं, काय आवडत नाही, कुठे काय ठेवलेलं आवडेल ह्याचा चांगला अभ्यास झालेला दिसतोय तुझा. काय रे, काय चाललंय काय तुमचं? मला खालती आवाज येत आहेत. अगं माई मावशी, आम्ही ना सौरेची खोली आवरून ठेवतोय. म्हणजे ती बॅचलर वरून फॅमिली टाईप बनवतोय, त्याच्या संसारासाठी सज्ज. तुमचं कसं झालंय माहितीये का? गुडघ्याला बाशिंग, पण नवरदेवाचं काय? नाही म्हणजे तुम्ही खोली सज्ज कराल हो, पण नवरदेव सज्ज आहेत का? मावशी, आता झालोय ना मी तयार. नाही, तू झालाच तयार, पण लग्न करण्यासाठी मुलगी लागते, तिला विचारावं लागतं, मागणी घालावी लागते. तू काय करतोयस? तू तर तिला कोणी घालतोयस.
थांबू दे की थोडे दिवस. मी 22 वर्ष थांबलोय मावशी. ए दुसऱ्याला तंगवणं हा तुझा स्वभाव आहे का? नाही ना, मग मला कशाला टोप्या घालतोस? तिच्याकडनं नकार येईल याची तुला भीती वाटते म्हणून तू उशीर करतोयस. वाटणार ना, भीती वाटणार ना. म्हणजे त्यांचं लग्न झालंय, त्यांना एक मुलगी आहे, ती लग्नाच्या वयाची. अशात त्यांना विचारताना भीती वाटणार ना. म्हणजे मी माझ्या मनाची तयारी करायला इतका वेळ घेतला, आता मी त्यांना विचारायला तयार झालोय. थोडासा वेळ त्यांनाही द्यायला पाहिजे ना. असं कसं होणार की मला आता वाटतंय त्यांना विचारायचं तर त्यांनी लगेच तयार व्हायला पाहिजे. त्यांना पण वेळ दिला पाहिजे ना थोडा. मग तू विचारणार आहेस की नाहीस? विचारणार आहे मावशी, विचारणार आहे, पण आत्ता नाही. म्हणजे त्यांचं वय, त्यांच्या घरी आत्ता सुरू असलेले प्रॉब्लेम, राधा, तिची चिडचिड, या सगळ्यातनं त्यांना थोडं बाहेर काढून, त्यांना जुन्या काळात नेऊन, त्या काळामध्ये थोडं रमायला लावून, जरा कॉलेजच्या माहोलची आठवण करून देऊन, असं मग विचारणार. आई ग माझे ग सोन ग ते. अगो बाई, एवढ्या रात्री इतके मेसेजेस? पट्ट्याचे का काय? नाही नाही, अगं आमच्या 99च्या बॅचचं रियुनियन प्लॅन करतायत. त्याचा ग्रुप फॉर्म केलाय. अरे वा, छान आहे की. मग जा तू. पट्ट्याची ती सुद्धा असेल बघ तिथे. कधी आहे भेट? आता कुठे, लोणावळ्याला जायच्या प्लॅनिंग करतायत. छान आहे हा, छान आहे. मी पण असंच काहीतरी आता प्लॅनिंग करते हा, आमच्या मैत्रिणींसाठी. बोल पट्या. हॅलो, मेसेजेस वाचलेत? कसले? मला तुझा एकही मेसेज आला नाही. अरे बापरे, आता असं होतंय की काय उलट, म्हणजे तू मला मेसेजेस पाठवतोयस आणि मला मिळत नाहीये. नाही, माझे नाही, ग्रुपवरचे मेसेजेस वाचलेत का? ते नाही का, गेट टुगेदर, रियुनियन, लोणावळ्याला जायचंय, जागा बघायला, ते? हो वाचलेत. हा, उद्या 6 वाजता तयार राहा, निघूया. अरे नाही, काय म्हणजे काही काय, आपण कशाला जायचं लोणावळ्याला? असं काय करताय, जाऊया ना, त्यानिमित्ताने सगळे भेटतील. नाही, आपण जाऊया म्हणजे जाऊया. ए पट्या, हट्ट करू नकोस. मला अजिबात यावंसं वाटत नाहीये. मी नाही येणार. गुड नाईट. गुड नाईट आई. अनु अगं तू एवढं बोलवतोय तर जा की. नको ग आई, एक तर राधा नाहीये घरी, त्यात तिचं कधी काय बिनसेल सांगता येत नाही. आणि असं काही झालंच तर मी पुण्यातच असलेली बरी. राधा, राधा, अरे ओ राधा बेटा, राधा, क्या है राधा? हौशी हौशी. राधा कुठे? राधा, तुम्ही इथे काय करताय? अरे हे मी तुला विचारतोय बेटा, की तू इकडे काय करते? त्या दिवशी मी तुला बोललो होतो ना की तू आमच्या घरी राहू शकत नाही, तू परत तुझ्या घरी जा, आणि तू गेलीस नाही. तू इकडे भाडावर काय करते? इकडे तू भाडावर आलीस? हो तर दुसरं काय करणार? त्या दिवशी हितेंसाठी भांडले मी माझ्या मम्माशी, मग परत घरी कसं जाऊ ना. मी हितेनला तेच बोलत होतो की राधाची हिम्मत बघ, तुझ्या सोबत राहण्यासाठी राधा काय काय करते. राधा बेटा, तूने माझं दिल जीत लिया है.
आम्ही तुझ्यासाठी शगुन घेऊन आलेलो आहे इकडे. हो. हे त्यांची मम्मी. આજે આપણે બધું ફૂલ એન્ડ ફાઇનલ કરી જ નાખીએ. હા, सारू सारू. माय गॉड, कसलं एक्साइटिंग आहे. हितेन, तू कन्व्हिन्स केलंस तुझ्या पप्पांना. आय न्यू इट. मला माहित होतं तू मला काल घर सोडताना बघून तू असा गप्पा नाही बसणार. तू काहीतरी जुगाड केलायस ना. थँक्स यार. राधा तू एक काम कर, तू तुझी मम्मीला इकडे बोलवून घे. हा, तुझी मम्मी एकदा आली की आपण सर्व नक्की करून टाकूया. चालेल, एकच मिनिटात मी लगेच फोन करते आईला. हो, कर कर, बोलव. The number you are calling is out of network coverage area. अंकल, काय झालं? फोन नाही लागत आहे. एक मिनिट, मी परत ट्राय करते. The number you are calling is out of network coverage area. यार, आउट ऑफ रेंज लागतोय. अंकल, एक काम करूयात का, मी एक 5 मिनिटांनी परत ट्राय करते. तोपर्यंत माझ्या रूम मध्ये बसूयात का सगळे? नाही नाही, आम्ही इकडे ठीक आहोत. पण तू परत फोन कर ना बेटा. हो. हे घ्या, हे मिठाईचा बॉक्स आहे आणि याच्यात मिठाई पण आहे. तुम्ही तुमचा पूजाघर मध्ये ठेवा. हा, कारण काय आहे की तुमचा जे वाडा आहे आमचा मुलगासाठी लकी आहे. मला पण खरंच मोह होतोय. हा वेळ असाच मुठीत धरून ठेवायचा. इतका एकांत, इतक्या वर्षांच्या गप्पा. मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका. मिस अनामिका. अहो, घाबरवलत ना मला. बरं झालं, तुला ना असंच पाहिजे. इथे पेट्रोल संपलंय, त्यात तू रस्ता चुकवलास पट्या. मी चुकवलाय? रस्ता तुम्ही सांगत होतात मिस अनामिका, आणि पेट्रोल संपलंय हे मला कसं कळणार? मुळात तू माझ्याकडून गाडी काढूनच कशाला घेतलीस? मी जेव्हा गाडी चालवते ना, तेव्हा ना पेट्रोल संपतं ना रस्ता चुकतो. तुला कळतंय का? लायसन्स पण आहे की नाही माहिती नाहीये. गेला आपला चालवायला, इकडे चालव तिकडे चालव, संपलं पेट्रोल.